हॅलो एव्हरीवन, ऑफिसला जाण्यासाठी साडी तुम्ही आदल्या दिवशी कशी तयार करून ठेवायची हे तुम्हाला मी आज दाखवतेय। तर ही बघा तुमच्या समोर अशी कडक कॉटनची साडी दाखवतेय। तुम्ही लिनेनच्या किंवा कॉटनच्या ज्या साड्या ऑफिसला नेसू शकता किंवा लग्न कार्यात तुम्हाला आदल्या दिवशी तयार करून पॅकिंग करू शकता। तर हे कसं करायचं तुम्हाला दाखवतेय। फॉलची बाजू ही खाली ठेवल्यावर तुम्ही जसं पदर हातात घ्यायचा आणि हा जो पदर आहे हे खालच्या बाजूनी तुम्ही त्याचा आपल्या खांद्यावरचा पदर तयार करायचा। 2 पिन लागतील आपल्याला, एक वरच्या बाजूला आणि एक खाली। आपल्याला त्याला पिन अप करून ठेवायचं। तर पाहू शकता तुम्ही आपला हे पदर तयार करतेय मी। पदर तयार केल्यावर त्याला आपण पिन लावून त्याला पॅक करू शकतो। आणि थोडीशी कडक साडी असल्यामुळं आपण त्याला हातानेच आयरन केल्यासारखं आपला हा पदर तयार करून घेऊया। तुम्ही तुमच्या पदराची लेंथ ही तुम्ही तुमचं ठरवू शकता आणि असं सगळं टाईट पिनअप करून ठेवू शकतो। तर ही झाली आपली पदरची बाजू तयार। तर आता पदर तयार केलाय, पण मला जर पॅक करायचं असेल, प्रवास करायचा असेल किंवा पॅक करून ऑफिसला न्यायची असेल आणि ती पॅकिंग कशी करायची ते पण तुम्हाला मी दाखवते इथं। हे फक्त आपला पदराचा बाजू झालेली आहे। तर ही बघा उरलेली जी साडी आहे, पदराच्या जवळ जी आपण पिन लावली तिथं हात ठेवायचा आणि बाकी पूर्ण साडी ही त्या पदराच्या पिन पर्यंत आपल्याला ही फोल्ड करून घ्यायची। तर बघू शकता तुम्ही फोल्डिंग करण्याची पण पद्धत आहे, ज्याच्यामुळं तुमचा पदर आणि साडीचा पूर्ण भाग हे फोल्ड करून तुम्ही बॅग मध्ये ठेवू शकता। तर बघितलं का, जिथं मी पिन लावलं होतं तिथून मी हे फोल्डिंग सुरू केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं फोल्ड करून घेत आहे। साडी हे पूर्णपणे फोल्ड अशी करायची जी आपल्या बॅग मध्ये बसू शकते। तर हे झालं एक बारीकचा एक फोल्ड आपण शेवटचा करतोय आणि जो आपण आपला पदर तयार केला होता तो आपण अशा पद्धतीनं त्याला मागून टाकतोय। तर हे बघा मागची बाजू अशी दिसते आणि मग शेवटी आपला पुढून त्याला परत एक शेवटचा फोल्ड। तर हे बघा आणि ही झाली आपली फायनल फोल्ड, जे तुम्ही कुठल्याही बॅग मध्ये अशा पद्धतीनं ठेवू शकता। आणि जेव्हा नेसायची आहे तेव्हा अशी उघडली तर तुमचा जे पदर असतो तो रेडी असतो आणि तो एकदा ठेवला की आपली साडी तयार। ही आहे तुमची पद्धत। लग्न कार्यातही तुम्ही असं करू शकता। तर नक्कीच सांगा मला तुम्ही ही आयडिया तुम्हाला कशी वाटली आहे। ऑफिस मध्ये किंवा लग्न कार्यात नक्की ही पद्धत ट्राय करा। धन्यवाद।